आज जागतिक महिला दिन आणि या निमित्तानं विरारमध्ये भव्य पिंक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। रोटरी क्लब विरारच्या वतीनं या ठिकाणी महिला सक्षमीकरण तसंच महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा या ठिकाणी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। आजच्या या पिंक मॅरेथॉनसाठी आपल्याला ज्यांचं आजचं हे जागतिक महिला दिनानिमित्त जे पिंक मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे हे आम्ही 3 जनरेशन एकत्र केलेले आहेत। एक तर 14 ते 18 हा वयोगट आहे, 18 ते 40 चा वयोगट आहे आणि 40 प्लस म्हणजे 3 जनरेशनना आम्ही एकत्र करून या पिंक मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। या मॅरेथॉनची टॅगलाईन आहे रन फॉर हेल्थ अँड वुमन एम्पॉवरमेंट। या स्पर्धेमध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग बांधव असतील, दिव्यांग बहिणी असतील, यांनी पण आमच्या इथं सहभागी झालेले आहे। सर्व वयोगटातील म्हणजे 14 वर्षापासून ते 75 वर्ष वयापर्यंतच्या सर्व वयोगटातले सहभागी झालेले आहेत। आंध्र प्रदेश सरकारकडून तिसऱ्या मुलाच्या जन्माचं स्वागत होणार आहे। राज्यातील जन्मदर घटत असल्यानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी थेट विधानसभेतच या संदर्भात घोषणा केलेली आहे। लोकसंख्येसंदर्भात नवीन नीती आखत दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याकरता आर्थिक सहकार्य आता दिलं जाईल। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होतोय। पहिल्याच दिवशी अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वासाचा ठराव आहे। काँग्रेसच्या 118 विरोधकांच्या स्वाक्षऱ्यांच्या पत्रानंतर ठराव स्वीकृत होतोय। तृणमूल काँग्रेस मात्र अविश्वास ठरावात सहभागी होणार नाही अशी बातमी आहे। तर काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांकडून व्हीप जारी करण्यात आलाय। एनडीएकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे। बातमी मैदानातली आहे। T20 विश्वचषक 2026चा आज महामुकाबला अहमदाबादमध्ये होतोय। भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा महामुकाबला असणार आहे। सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँडस्नर यानं भारतीय संघाबद्दल विशेषतः जसप्रीत बुमराहबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे। सध्या सोशल मीडियावर हे वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।